मला असं वाटतं की ती मला पाहण्यासाठी ना बाल्कनीत येते किंवा खिडकीत येते. मला पाहिल्यानंतर ती लाजते आणि ती माझ्याकडेच बघत असते. मी पाहिल्यावर मात्र नजर चोरते. मी जिथे जातो ना तिथे ती सुद्धा येते. हा कोइन्सिडन्स आहे का? ती मुद्दामून मला फॉलो करते? ती माझ्या प्रेमात आहे का? म्हणजे मी जिकडे जाईल तिकडे ती असतेच असते. सो नेमकं याला मी काय समजू? बऱ्याच जणांना हे प्रेम वाटतं. म्हणजे हे झालं घराच्या बाबतीमध्ये. ऑफिसमध्ये सुद्धा बऱ्याच जणांना असं वाटतं की ती मुद्दामून अशी करते तशी करते, याचा अर्थ ती माझ्या प्रेमात आहे का? मग मी आता काय करायला हवं? सो मित्रांनो, सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मी. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून टाका, कारण ते खूप महत्वाचं आहे. सो हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आरजे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. मला जे वाटतं ना तेच मी तुम्हाला सांगत असते. म्हणजे माझ्यासमोर कोणतीही स्क्रिप्ट नाहीये, काहीच नाहीये. जे मनात येईल ते सगळं ओठांवर येतं आणि तुमच्यासोबत मी शेअर करते. सो डिटेलमध्ये या विषयावर बोलायचंय. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तरच तुम्हाला भरपूर नॉलेज येणार आहे. सो सगळ्यात आधी तर बऱ्याच जणांना असं वाटतं की ती तिच्या खिडकीत येते किंवा बाल्कनीत येते मला पाहण्यासाठी, किंवा जे नेहमीच्या काही गोष्टी असतील, नेहमीचं शॉप असेल वगैरे, तिथे ती मुद्दामून येते. म्हणजे आता तुमचा काही टाइम असेल, एखादा जिमचा असेल किंवा स्विमिंगचा असेल, वॉकचा असेल, व्हॉटएव्हर, काही असे फिक्स टायमिंग्स असतील, तिथे ती असतेच. किंवा ऑफिसमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ती मुलगी माझ्यात इंटरेस्टेड आहे, ती माझ्याकडे बघते, मी बघितल्यावर नजर चोरते. याचा अर्थ मी काय समजायचा? पहिली गोष्ट तर बऱ्यापैकी हा गैरसमज असू शकतो. म्हणजे तुमचे हे मनाचे खेळ आहेत की ती हे सगळं तुमच्यासाठीच करतीये. ओके, हे बऱ्याचदा असं असतं, जसं नाही ते इतर कोणासाठी सुद्धा असू शकतो, किंवा दरवेळी हा एक कोइन्सिडन्स सुद्धा असू शकतो. पण बऱ्यापैकी हा गैरसमज असू शकतो. सो लगेच स्वप्न बघू नका. ऑफकोर्स तोपर्यंत स्वप्न नाही बघायची जोपर्यंत गोष्टी या पुढे जात नाहीत. पुढे न्यायच्या आहेत, आपणच न्यायच्या आहेत, पण खूप नका स्वप्न बघू. म्हणजे तिच्याशिवाय जगणंच अवघड, ती नाही आली तर मला करमणारच नाही, नाहीतर माझं कसं होणार वगैरे वगैरे. म्हणजे असं जीव कासावीस होईल इतका त्रास करून नाही घ्यायचा, इतकी स्वप्न नाही बघायची. ओके, आता त्यामधलीच दुसरी गोष्ट म्हणजेच की बरं ठीक आहे, ती तुमच्यासाठी येत असेल, ती तुम्हाला सिग्नल्स देतीये की हा मी तुझ्यात इंटरेस्टेड आहे, पण हा सुद्धा एक मनाचा खेळ आहे. ती येत असेल वगैरे ठीक आहे, तुम्ही छान असाल, हँडसम असाल, भारी असाल, तुमची पर्सनॅलिटी भारी असेल, त्यामुळे काय अट्रॅक्शन असू शकतं. पण ते अट्रॅक्शन असतं. अट्रॅक्शन आणि प्रेमामध्ये फरक आहे. सो लगेच त्याला प्रेम समजू नका, हेही मी सांगेन. असाल खरंच तुम्ही भारी असाल की ह्याला बघितल्यावर कसलं भारी वाटतं असं. पण बऱ्याचदा ना या केसमध्ये कसं असतं की मला ह्याला बघायला आवडतं किंवा हा काय करतो हे ऑब्झर्व करायला आवडतं, पण माझं प्रेम नाहीये किंवा मला याला माझं नाही बनवायचं. मला फक्त छान वाटतं, नेत्रसुख छान वाटतं मला त्याला असं वॉक करताना बघायला किंवा खिडकीतून तो काय करतोय ते बघायला, असं छान वाटतं. सो छान वाटणं आणि प्रेम यामध्ये पण फरक आहे. सो तुम्ही जास्त असं गफलत नका करू तुमचे विचार करून की याचा अर्थ असाच आहे, तसाच आहे, तसाच आहे. ओके, आता ठीक आहे, ती मुलगी तुमच्याकडे बघतीये सुद्धा, तुम्ही सुद्धा बघताय आणि तुम्हाला असं वाटतंय ती लाजतीये, नजर चुकवतीये, म्हणजे ती माझ्या प्रेमात आहे. जे काही असेल नसेल आपल्याला माहिती नाहीये, पण आपण इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. मुली फारशा इनिशिएटिव्ह घेत नाहीत, कारण मुलींना तो नकार, नेगेटिव्हिटी याची खूप भीती वाटते. म्हणजे चला मी इनिशिएटिव्ह घेतला आणि समोरून जर का मुलाने माझा इन्सल्ट केलाय की मी तुझ्याकडे कधीच पाहिलं नाहीये, कोण आहेस तू, किंवा असं काही नाहीये, ओ सॉरी, असं जर चुकून तो काही बोललास तर बाप रे, नाही सहन करू शकणार. म्हणजे मुलींना हे धक्के जरा जास्तच अवघड असतात पचवण्यासाठी. सो त्यामुळे नकोच ते, म्हणून त्या स्वतःहून फार इनिशिएटिव्ह नाही घेत. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी सिग्नल्स देत असतात. म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी येणं वगैरे आणि इशारो में थोड्याशा गोष्टींचे सिग्नल्स देणं, ते तुम्हाला ओळखून मग पुढे जायचं असतं. पण डायरेक्ट प्रपोज करायचा नाही. तुम्हाला कितीही वाटलं की ती माझ्यात इंटरेस्टेड आहे, तिच्या डोळ्यांमध्ये मला ते प्रेम दिसतंय, तरी सुद्धा लगेच प्रपोज करायचा नाही. डायरेक्ट प्रपोज, डायरेक्ट नकार. तिलाही माहितीये, तुम्हालाही माहितीये एकमेकांबद्दल बरंच काही, तरी सुद्धा एक फाईन लाईन असते. ओळख नाही आपली असून, सो ती ओळख होणं गरजेचं आहे. म्हणजे
अट्रॅक्शन ठीक आहे, कारण अट्रॅक्शन आपल्याला कोणाचंही होऊ शकतं, पण प्रेम होण्यासाठी थोडीफार ओळख होणं गरजेचं आहे, थोडीशी मैत्री होणं गरजेचं आहे. ओळख ना पाळख लगेच मी तुला हो कसं म्हणणार आहे. आता जे काही खूप जेनझी आणि त्यांच्या पुढची जे जनरेशन असेल त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात म्हणा, सिच्युएशनशिप असेल, हे ते बरेच प्रकार. सो तिथे दोन लोक ठरवून डिस्कस करून त्या रिलेशनशिपमध्ये राहू शकतात, पण ते डिस्कस करण्यासाठी सुद्धा ओळख असणं महत्वाचं आहे. सो मी सजेस्ट करेल हे बघणं इशारो में प्रेम जे आहे ते जरा कमी करा आणि त्या मुलीशी जाऊन बोला. हाय हॅलो आणि लगेच तू माझ्याकडे बघत होतीस, मी पण बघितलं, तुला मी आवडतो का, असं जाऊन काही बोलायचं नाहीये. तुला मी मी तुला लाईक करतो, तू मला करतेस का, असंही जाऊन काही बोलायचं नाहीये. किंवा लव्हशिप देशील का, फ्रेंड करशील का, फ्रेंडशिप देशील का, असलंही काही बोलायचं नाहीये. म्हणजे आजकाल कोणी बोलत नाही, पण जे चुकून माकून बोलतीलच त्यांना मी आधी सांगून ठेवलं, हे असले शब्द तर अजिबात वापरायचे नाहीत. हाय हॅलो आणि एखादा फुकटचा सल्ला तुम्ही मागू शकता, मदत मागू शकता, सजेशन्स वगैरे यामध्ये अशा पद्धतीने. आता मुलींशी नेमकं काय बोलायचं किंवा बॉन्डिंग कसं स्ट्रॉंग करायचं या सगळ्या गोष्टींवरचे व्हिडिओज मी ऑलरेडी बनवलेले आहेत. पहिल्यांदा काय बोलायचं याचे सुद्धा ते एकदा बघा, मदत होईल. पण पुन्हा एकदा शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते काय बोलायचं. तर फुकटचा सल्ला म्हणजे की इथे आसपास काही छान मिळतं खाण्यासाठी असेल, फिरण्यासाठी काय छान आहे, किंवा सोसायटीमध्ये हे असं असतं, तू जॉईन होशील का, किंवा मी नव्यानेच इथे राहायला आलोय सो तू काही मला सल्ले देशील का, किंवा असं काहीतरी बहाणा बनवून बोलायला शिका. ओके. किंवा मग माझ्या मैत्रिणीला मला एक गिफ्ट द्यायचंय, सो मला दुसरी कोणी अशी मैत्रीण नाहीये की जिला मी विचारू शकेन, सो तुम्ही मला थोडं सजेस्ट करू शकता का. छान पद्धतीने बोला. ओके. जेव्हा तुम्ही छान पद्धतीने बोलताना मुलींना सुद्धा इंटरेस्ट निर्माण होतो की याच्याशी बोलावं. जर का तुम्ही बोलतानाच अगदी खूप जास्त ऍटिट्यूडने किंवा खूपच विचित्र वेने, गछाळ वेने बोललात, हे मला सांग ना, नाही तू दूर राहा माझ्यापेक्षा, तिथेच एका मिनिटामध्ये इंटरेस्ट जाऊ शकतो त्या मुलीचा. सो तुमची पर्सनॅलिटी छान असायलाच हवी, तुमचं बोलणं छान असायलाच हवं. लक्षात ठेवा आपण एका मुलीशी बोलतोय, मुलाशी नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्वाचं असतं. ते द्याल तरच गोष्टी पुढे जातील. सो अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचंय, ओळख करायची आहे, मैत्री करायची आहे. जेव्हा छान अशी बऱ्यापैकी मैत्री होतीये त्यानंतर फ्लर्टिंग करायला सुरुवात करायची आणि मग भेटून प्रपोज करायचंय की मला तू आवडतेस आणि माझी इच्छा आहे की आपण आयुष्यभर सोबत असावं. तुला काय वाटतं आणि तुझा जो काही निर्णय असेल ना तो मला मान्य आहे. मला फक्त माझ्या भावना सांगायच्या होत्या. जेव्हा हा डायलॉग तुम्ही मारताना मुली विचार करतात, पण प्रपोज करण्याआधी भरपूर स्वप्न तर बघाच, काही प्रॉब्लेम नाहीये, पण नकार पचवण्याची ताकद सुद्धा ठेवा. बऱ्याचदा तुम्ही वाईट आहात, खराब आहात, गरीब आहात किंवा रंग, वजन वगैरे हे मॅटर करत नाही. मॅटर करतं की माझ्यामध्ये त्या फिलिंग्सच नाहीयेत तुझ्यासाठी. तू खूप छान आहेस, तू बेस्ट आहेस, तू या जगातला बेस्ट बॉयफ्रेंड हजबंड बनू शकतोस, पण विषय आहे की मला फिलिंग्स नाही येत, त्या प्रेमाच्या नाही येत आहेत. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, मला तुझ्याशिवाय करमणार नाही वगैरे वगैरे हे सगळं आहे. पण तू जी अपेक्षा ठेवतोयस ना प्रेमाची, ऍज अ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वालं प्रेम, नवरा बायकोवालं जे प्रेम असतं ते नाही अरे माझ्याकडून जमत आहे, म्हणून सुद्धा रिजेक्ट केलं जातं. सो जास्त टेन्शन घ्यायचं नाही, जे आहे ते बोलून टाकायचं. उगाच असं 10-20 वर्षांनंतर तुम्हाला रिग्रेट नको वाटायला की तेव्हा जरा हिंमत केली असते आणि बोललो असतो तर. हिंमत कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. बाकी ती माझ्यासाठी येते, ती माझ्याकडे बघतीये वगैरे वगैरे याचा अर्थ जो काही असतो त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. आणखी छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत मस्त राहा आणि प्रेमात राहा, तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय बाय.